कार्यकर जग खूप झपाट्याने बदलतंय. आपल्याला नव्याने विचार करायला हवा. आपल्याला एक युनिक आयडिया हवी आहे, एक युनिक टाउनशिप हवी आहे. तुम्ही एक काम करा, आपल्या सगळ्या आर्किटेक्ट्स बरोबर एक मीटिंग लाईन अप करा. मी स्वतः बसेन त्यांच्या बरोबर. नेक्स्ट वीक. ओके, बाय. नेत्रा, आपण आपल्या मनात जेवढे जास्त डाऊट ठेवतो तेवढी निगेटिव्हिटी वाढत जाते. पण मी तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुझ्या मनात सतत संशय असतो. काहीतरी वाईट घडेल, कोणीतरी काहीतरी वाईट करेल. हे बघ नेत्रा, तू जेव्हा इथे आलीस तेव्हा तुला माहिती होतं की रुपाली म्हात्रेपासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तू माझी खूप काळजी घेतलीस. आणि अगदी या शतगिरी प्रकरणापर्यंत आपल्या घरात जे काही झालं, त्यामुळे तुझ्या मनात असे संशय येणं साहजिक आहे. पण नेत्रा, तुझ्या या संशयाची सुई जर प्रत्येकावर फिरली तर प्रॉब्लेम वाढणार. प्रत्येक माणूस आपल्या घराचं वाटोळं करण्याचा विचार नाही करत नेत्रा. पण माझं तसं म्हणणंच नाहीये. मी अति काळजी, ओव्हर पॉझेसिव्ह असणं, या सगळ्यामुळे सुद्धा नुकसान होतंय. तू समजून घे प्लीज. तू ओव्हरथिंक करणं थांबव, हे तर मी तुला कधीपासून सांगतो. पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू केदार काकावर संशय घेणं थांबव. तू केदार काका बाबतीत जे काही करतेस ना, त्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असेल तर तू केतकी काकूला. खूप हर्ट झाली होती या सगळ्यामुळे. केदार काका इथे आल्यामुळे तिला जो काही आनंद झाला होता, जे काही सुख मिळालं होतं, ते तुझ्या या अशा वागण्याने तू हिरावून घेतेस नेत्रा. नेत्रा, या आजच्या काळातही आपण एकत्र कुटुंब म्हणून राहतो. पण जर या अशा कुटुंबात प्रत्येकाला आपली स्पेस नाही मिळाली तर प्रॉब्लेम होणार. जसं फाल्गुनी आणि तेजस बाबतीत झालं, तसं उद्या केदार काका आणि काकू बाबतीत सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे प्लीज नेत्रा, तू त्यांना त्यांची स्पेस दे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केदार काकावर संशय घेणं थांबव. ओके, बरेच दिवस झाले आपण दोघेच कुठेतरी बाहेर नाही गेलो फिरायला. मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊयात. येणार आहेस की असाच विचार करत बसणार आहेस? येते. मी चावी घेऊन आलो, तू थांब इथेच. कार्यकर, तुम्ही पाठवलेले सगळे चेक साइन करून पाठवतोय. आजच्याच हे पेमेंट्स करून टाका, इम्पॉर्टंट आहेत. प्रेझेंटेशन? हा, मी पाहिलं ते प्रेझेंटेशन. मी तन्मयला रिव्ह्यू करायला सांगितलंय. केदार काकाचं पण काय म्हणणं आहे बघूयात आपण. नाही, मी ऑफिसला आलो की बोलूयात ना त्याच्यावर. तुझ्या बहिणीला आणि आईला त्रास दे. पॉवर हवे ना, पॉवर पॉवर हवे की नाही, मग असं करायला लागेल. SBY.
काय 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 चाललंय काय चाललंय? हा बाबा बघ ना, ईशाने काय केलं तुझ्या चेकबुक वर? सगळं तिचंच नाव लिहिलं. ईशा, का केलंस तू असं? मी सांगत होते तरी तिला नको करू, तरी ती ऐकतच नाही माझं. बाबाच्या कामाच्या गोष्टी आहेत, हात नाही लावायचा, कळत नाही तुला? तुला काय वाटलं तू लहान आहे म्हणून तू वाटेल ते करशील आणि मी सगळं चालवून घेईन? हात का लावलास तू? हात का लावला? मी काय विचारतोय? तर तू अजिबात मध्ये बोलू नकोस, लाडाने शेफारली. ते परत असं काही करशील ना, मी बोलणार नाही तुझ्याशी, कळलं? ऐका, ओरडू नका ना, ती घाबरली ती. रडू नको, रडू नको, रडू नको. पाय येते नाही ग बाळा, शांत हो, शांत हो, शांत हो ग सोन्या. इकडे बस, बस बस, नाही रडायचं असं. पाणी पिणार तू? हे पाणी. हे बघ. शांत हो, असं नाही रडायचं, अजिबात नाही रडायचं. बाबा ओरडले म्हणून एवढं रडू येत आहे ना. तू शांत शांत. नाही शांत हो, अजिबात रडायचं नाही आता. ईशा, मला माहिती आहे तू रीमाला वाचवायला असं वागलीस ना. रीमाने चेकबुक खराब केलं होतं ना. आई, हे तुला कसं कळलं? मी आई आहे की नाही तुमची? मला तुमचं हँडरायटिंग कळतं. मला एक पिंकी प्रॉमिस करशील? मला माहिती आहे तुझं रीमावर खूप प्रेम आहे, तू तिची खूप काळजी घेतेस. पण रीमा कशीही वागली ना तरी तू कायम तिच्याशी चांगलंच वागायचं. होय. ती लहान आहे की नाही तुझ्यापेक्षा, काही गोष्टी तिला नाही समजत, तेव्हा तू तिला सांभाळून घ्यायचं. होय. चल आता हसून दाखव आईला छानपैकी. असं रडवेली छान नाही दिसत बघ, कशी दिसते ही, छान दिसते. आई, पण बाबा माझ्यावर एवढं काय रागवले? ते माझे किती नार करतात. मी त्यांच्याशी कट्टी घेणार मग. असं नाही करायचं. अगं बाबांना माहितीच नव्हतं ना की रीमाने चेकबुक खराब केलं. त्यांना वाटलं की तू चेकबुक खराब केलं म्हणून ते तुला ओरडले. मी नाही का तुम्हाला ओरडत तुमचं काही चुकलं की, तसंच बाबा ओरडले. पण तू काळजी नको करू, मी बाबांना सांगेन चेकबुक ईशाने नाही रीमाने खराब केलं. नको आहे, नको सांगू, नाहीतर बाबा रीमाला ओरडतील. बरं बाई, मग मी त्यांना सांगेन की तुम्ही यापुढे ईशाला असं ओरडत जाऊ नका, ठीक आहे? आई, ते पण नको सांगू, नाहीतर बाबा तुला ओरडतील. मग मी बाबांना चांगलाच धडा शिकवेन. म्हणजे तू काय करणार आहेस? डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ आई. नक्की काय झालंय? रीमा असं का वागते? रीमा अशी नाहीये. नेमकं काय झालंय ते शोधून काढायला हवं. रीमा, बाळा तू खाली जाऊन खेळ जा. मी ठेवते सर. झालं चिडून की अजूनही राग गेला नाहीये? नेत्र, तू पाहिलंस ना तिने काय केलंय ते. अहो, म्हणून एवढं ओरडायचं? तुम्ही बघितलं ना कशी रडत होती ती. कसं बसं शांत केलंय मी तिला. अगं पण तिला कळायला हवं ना नेत्र. अहो, आपल्याला कळायला हवं. त्या दोघी लहान आहेत. आपण आपल्या कामाच्या वस्तू अशा नाही ठेवायच्या त्यांच्या समोर. आता त्यांना काय माहित असणार चेक किती महत्वाचा असतो ते. बरोबर आहे. मला म्हणत होती मी बाबांची कट्टी घेतली आहे. मला नाही वाटत आता तुमच्या जवळ घेईल. का जवळ नाही येणार माझ्या?
कारण रागवली ती तुमच्यावर, खूप वाईट वाटलंय तिला. असं काही होणार नाहीये नेत्रा. ईशा रीमा दोघींना माहितीये त्यांचा बाबा त्यांच्यावर किती प्रेम करतो. नेत्रा मला खरंच टेन्शन आलंय ग. ओरडताना नाही आलं टेन्शन? अगं पण महत्वाचे चेक्स होते. हो, पण आता दुसऱ्या चेकवर सही करून होतंय ना काम. खरंच एवढं ओरडायची गरज होती का? आणि आपल्या मुली खूप शहाण्या आहेत. प्रेमाने समजावून सांगितलं ना की त्या घेतात समजून. काहीच गरज नव्हती हो चिडचिड करायची एवढी. सॉरी. तर सॉरी मला नका म्हणू. तुमची लाडकी परिराणी खूप रुसली आहे तुमच्यावर. तिला जाऊन सॉरी म्हणा. बघा ऐकते का? नेत्रा खरंच खूप टेन्शन आलंय मला. काय करू? एकतर मला कळत नाहीये तर तिच्या समोर जाऊ कसा मी. एवढं ओरडायला नको होतं मी तिला. जेवढ्या रागाने ओरडलात तेवढ्याच प्रेमाने समजावून बघा. बघा ऐकते का? कठीण आहे हा टास्क. हो मग बाप होणं कठीणच असतं. आणि रुसलेल्या आईपेक्षा रुसलेल्या मुलीचा राग काढणं तर सगळ्यात जास्त कठीण असतं. एक काम करतो मी तिला ना मस्त एक चॉकलेट आणून देतो. खूप. चॉकलेट? अहो आपली मुलगी आहे ती. तुम्हाला वाटतं चॉकलेट दिल्यानंतर तिचा राग जाईल? अरे एक काम करतो तिला ना छान बाहुली आणून देतो. बाहुलीला तर ते डुंकूनही बघणार नाही. काय करू मी? आता तुम्ही ओरडला तुम्हीच दिसता राहा. आणि तसं मी तुमची काही मदत करणार नाही कारण मी सुद्धा तुमच्यावर रुसले. तू का रुसली आहेस माझ्यावर? हॅलो. कठीण आहे. आई चल ना का होमवर्क करायचा आहे. हो बाळा, एवढं झालं ना की मग आपण होमवर्क करूया. ठीक आहे? ईशा. अरे हाय. आय एम रिअली सॉरी ईशा. मी एवढं चिडायला नको होतं तुझ्यावर. खरंच सॉरी. मी काय करू? मी कान पकडू? चल मी तुला ओरडलो ना, तू मला शिक्षा दे. एक काम करतो, उठाबशा काढतो. मला सांग किती उठाबशा काढू? ब्रो चल निघू. अरे ऑफिसला कसला जातोयस? इथे माझी बॉस चिडली आहे माझ्यावर. ओ ओ ओ ओ अरे बाप रे. बॉस रुसलाय की. ब्रो आता तुझं काही खरं नाही. नुसतं रुसला नाहीये, चांगला चिडलाय माझ्यावर. अरे बाप रे, गालाच्या फुग्यात केवढी हवा भरली आहे. अहो बॉस बॉस बॉस, अहो माझ्यावर का रुसताय? मी काही नाही केलंय. ईशा ऐक नाही. ते बघ मी परत नाही ओरडणार तुझ्यावर असं. ए रीमा सांग ना तुझ्या बहिणीला, बघ कशी करते. मग मी काय करू? अरे तर मी काय करू? ब्रो आता तू अडकलायस. तुझं काही खरं नाहीये आणि तुझा बॉस काही तुझ्याशी बोलायला तयार नाहीये. एक मिनिट इकडे. तुला आठवतं आपण लहानपणी मिरर गेम खेळायचो? हो थोडा थोडा आठवतंय. थोड्याने पण होईल का? लेट स्टार्ट. चल चल चल. चला बघ आता मी ब्रश करतोय.
चुकला हात चुकला. नाईस. चला फायनली माझी बॉस हसली. आय एम रिअली सॉरी ईशा. मी इथून पुढे तुझ्यावर एवढा कधीच नाही रागवणार. नक्की? प्रॉमिस. नक्की. इशू ऐकलं का बाबा काय म्हणाले? काय गोड असली आहे. अशीच हसत राहा. हसा, अजून हसा. लवकरच तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू मी नाहीसं करणार आहे. तुमच्या ह्या सुखी कुटुंबाला खिंडार पाडायला नवीन तोफ आणली मी. चला तर मी जाऊ ऑफिसला. हो चालेल. बाय. बाय. बाय रीमा. चल निघ. बाय बाबा. बाय बाय. चल काका येतो. पण आलो. हो. असिस्टंट. मला कळत नाही काका, म्हणजे तुला असिस्टंट का? अरे म्हणजे मी जेव्हा ऑफिसला यायचो तेव्हा काळ खूप वेगळा होता. आता काळ खूप वेगळा आहे, खूप पुढे गेला आहे. हा तुमचा लॅपटॉप, कम्प्युटर या अशा गोष्टी मला अजूनही नीट ऑपरेट करता येत नाहीत. सो या अशा नवीन गोष्टी शिकवण्यासाठी आणि एकंदरीतच रोजच्या कामात मला मदत करण्यासाठी म्हणून. अरे काका कमॉन, मी आहे ना. यू कॅन कॉल मी एनी टाइम. मी हेल्प करेन तुला. आणि मी पण आहेच मदतीला. अरे हो रे बाबांनो, तुम्ही सगळेच आहात. मी एक हाक मारली तरी तुम्ही लगेच धावून याल हे मला माहिती आहे. तुम्ही तुमच्या कामात बिझी असता, त्यामुळे मला उगाचच तुम्हाला त्रास द्यायचा नाही. अरे काका त्रास कसला आहे त्यात? अरे तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या कमी आहेत का? नाही नाही, मला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचा वेळ जायला नको. सो प्लीज. बरं ठीक आहे काका. तू कर असिस्टंट अपॉइंट. मी कार्यकरांना कॅन्डिडेट शोधायला सांग. नाही नाही, कार्यकरांना नको. नाही म्हणजे सॉरी, पण तुम्हाला न सांगताच मी कॅन्डिडेट बघायला सांगितले. अरे सॉरी काय, यू कॅन डू इट एनी टाइम. हो मला माहिती आहे, पण तरी तुम्हाला पूर्वकल्पना दिली नाही ना, म्हणून सॉरी. नाही नाही, काहीच हरकत नाही आहे. बघ तुला जे वाटतं ना तेच करायचं आणि तेच केलं पाहिजे. थँक्यू. तुला जे योग्य वाटतंय ना तेच कर. हा कम इन. सर इंटरव्ह्यूसाठी 3 जण आली आहेत. ओके, एकेकाला आत पाठवा. ओके सर. थँक्यू. बरं झालं तुम्ही तिघेही आहात. नाही तुमच्या देखतच इंटरव्ह्यू होऊ दे. नाही नाही काका, मला साईट ऑफिसवर जायचंय. तू एक काम कर, तू इथे बस, इंटरव्ह्यू घे. अरे तुझ्या खुर्चीवर नको. अरे माझी खुर्ची काय, ये बस. अरे आधी उठ उठ. अरे उठ ये ये. अरे आधी खरंच नको. अरे नको कसं, प्लीज बस. बस इथे. बरं चला, मी पण निघतो. मला कलेक्टर सोबत मीटिंग आहे. ओके. मे आय कम इन सर?